उन्हाळी दिवस आणि आंबा म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळी दिवसात आंबा, कैरी ही आपणाला खूप खावीशी वाटते. तर यापासूनच बनणारी आंब्याची चटणी ही कशी बनवतात हे आपण आज पाहणार आहोत. तर चला मग बघूया. आंब्याची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. इथे मी एक कैरीची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर 4-5 लसूण पाकळ्या, त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, जिरे, लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर, कूट, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ, चवीनुसार मीठ. चला तर मग बघूया. सर्वप्रथम मिक्सरमध्ये काप केलेली कैरी घेतली. त्यानंतर 4-5 लसूण पाकळ्या, त्यानंतर 1 चमचा जिरा, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे कूट. भाजलेले शेंगदाण्याचे हे कूट आहे. हे आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडंसं जाडसर राहिलेलं आहे हे वाटण. यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा मिक्स करायचा आहे. आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. कैरीपासून चटणी बनवणं खूप सोपं आहे आणि बनवायलाही खूप झटपट बनते. हे बघा, अशा प्रकारे हे वाटण तयार झालेलं आहे आपलं. आणि हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून 4 ते 8 दिवस आपण ठेवून खाऊ शकता, कारण यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं पाणी वापरलेलं नाही. पाणी टाकल्यामुळे चटणी लगेच खराब होते. यामध्ये कांदा टाकून आपण ते मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे ही चटणी 8 ते 8 दिवस सहज फ्रीजमध्ये राहून आपण ठेवून खाऊ शकता. या चटणीमध्ये कच्चं तेल टाकूनही खातात, पण आपण इथे गरम तेल केलेलं आहे. अशा प्रकारे आपण त्याला तडका देत आहात. हे बघा, अशा प्रकारे तडका द्यायचा आणि त्यावर कच्ची कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. ही चटणी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि झटपट बनते. उन्हाळ्या दिवसात ही चटणी आपल्यास खूप खावीशी वाटते. भाजी खाण्याचा कंटाळा आला तर ही चटणी नक्की करून खावा. बाय गाईज.